हरिओम. अध्याय 6. ओवी क्रमांक 345 ते 356. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. पण हे अर्जुना, अति खाणारा किंवा अगदीच न खाणारा, अति झोप घेणारा अथवा मुळीच झोप न घेणारा असा जो असेल त्याला योग प्राप्त होणार नाही. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाही एथ म्हणितला अधिकारिया. अथवा आग्रहाची ये बांधोडी क्षुधा तृषा कोंडी आहारा ते तोडी मारुनिया. निद्रेची या वाटा नवचे ऐसा दृढिवेचेनी अवतरणे नाचे ते शरीरची नव्हे तयाचे मायोगु कवणाचा. म्हणून अतिशये विषय सेवा तैसा विरोध न भावा का सर्वथा निरोधु करावा हेही नको. जो जिव्हेच्या अधीन आहे किंवा झोपेला जीवापासून वाहिलेला आहे तो योगाविषयी अधिकारी आहे असं म्हणता येत नाही. अथवा जो हट्टाच्या बंधनाने भूक आणि तहान कोंडतो आणि भुकेला मारून आहार तोडतो आणि जो निद्रेच्या वाटेलाच जात नाही, याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हट्टाचा पूर्ण संचार होऊन जो नाचतो त्याचं ते शरीरच त्याच्या ताब्यात राहणार नाही, तर मग योग कोण करणार? म्हणून विषयाचं अतिसेवन करावं अशी विरोधी बुद्धी नसावी किंवा वाजवीपेक्षा फाजील नियमन करणं हेही कामाचं नाही. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगी भवति दुःखः. ज्याचं खाणं आणि हिंडणं परिमित आहे म्हणजे मोजकं आहे तो सर्व कर्मे मापून करतो. ज्याची निद्रा आणि जागर परिमित आहेत त्याला हा योग संसाररूपी दुःखाचा नाश करणारा होतो. आहार तरी सेविजे परियुक्तीचे नि मापे मविजे क्रियाजात आचरिजे तयाची स्थिती. मपितला बोली बोलिजे मितला पाऊली चालिजे निद्रेही मानु दीजे अवसरे एके. जागणे जरी जाहले तरी भावे ते मितले ये तुलेनी धातु साम्य संचले असेल सुखे. ऐसे युक्तीचे निहाते जै इंद्रिया वोपिजे माते तै संतोषासी वाढते
मनची करी. अन्न तर सेवन करावं, परंतु नियमाच्या मापाने मोजलेलं असावं. त्याप्रमाणेच इतर सर्व क्रियाही कराव्यात. मोजके शब्द बोलावेत, नियमित पावलांनी चालावं आणि एका योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा. जागायचं जरी झालं तरी तेही परिमितच असावं. एवढ्याने अनायासेच कफ वातादी सर्व धातूंची समता राहील. अशा नियमितपणाने इंद्रियांना विषय दिले असता मनच संतोषाला वाढवतं. यदा विनियतं चित्तं आत्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. जेव्हा नियमन केलेलं असं चित्त आत्म्याच्या ठिकाणी लय पावतं आणि जेव्हा सर्व प्रकारच्या इच्छांविषयी साधक निरीच्छ होतो, तेव्हा त्याला योग सिद्ध झाला आहे असं म्हणतात. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तव आत सुख वाढे. तेथे सहजेची योग घडे, नाभ्यासिता. जैसे भाग्याची ये भडसे, उद्यमाचे निमिसे. मग समृद्धीच्यात आपैसे घर रिघे. तैसा युक्तिमंतु कौतुके, अभ्यासाची या मोहरा ठाके. आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा. म्हणून युक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा. तो अपवर्गीची ये राणीवा, अलंकरिजे. बाह्येंद्रियांना नियमितपणाचं वळण पडतं आणि मग अंतःकरणात सुख वाढतं. अशा स्थितीत अभ्यासाचे कष्ट न पडता योगाचा अभ्यास सहजच होतो. ज्याप्रमाणे दैवाचा उदय झाला असता मग उद्योगाचं निमित्त होतं, नंतर सर्व ऐश्वर्य आपोआप घरी चालत येतं. त्याप्रमाणे नियमाने वागणारा पुरुष ज्या वेळेला लीलेने आपला मोर्चा योगाभ्यासाकडे वळवतो, त्याच वेळेला त्याचा अनुभव आत्मप्राप्ती रूपाने पिकतो. म्हणून अर्जुना, हा नियमितपणा ज्या भाग्यवानाच्या हातून घडतो, तो पुरुष मोक्षाच्या राज्याने अलंकृत होतो. हरिओम.